सांगली पोलिसांची नशेखोरी विरोधात मोठी कारवाई. बेकायदेशीर मेफेंटरमाइन इंजेक्शनचा साठा जप्त. 84 इंजेक्शन्स, आयफोन मोबाईलसह 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका तरुणाला अटक. सांगली जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन औषधी इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकामध्ये पोलीस हवालदार रणजित जाधव, अतुल माने, संकेत मगदूम, संदीप पाटील, सुशील मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक संधी, ऋषिकेश सदामते, ऋतुराज होळकर आणि सुमित सूर्यवंशी यांचा समावेश होता. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी आणि अभिजित पाटील यांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगलीवाडी टोल नाका परिसरात फल्ले मंगल कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित राहुल सहदेव अडगळे, वय वर्ष 23, राहणार सांगलीवाडी याला ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडील कापडी पिशवीतून मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 84 बाटल्या आढळून आल्या. यामध्ये 60 ट्रेमिमाइड इंजेक्शन्स आणि 20 हायपर 30 इंजेक्शनचा समावेश होता. तसेच 4 रिकाम्या काचेच्या बाटल्या आणि आयफोन 11 मॉडेलचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 56,900 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपीने ही इंजेक्शन्स ऑनलाईन पद्धतीने मागवून तरुणांना नशेसाठी आणि उत्तेजक द्रव्य म्हणून विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.